आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतिशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यांना धैर्याने सामोरे जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या मूल्यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला आजच्या काळात उपयोगी पडू शकतात. मनुष्याने कधी साधं सरळ असू नये या वाक्याचं उदाहरण देताना चाणक्य म्हणतात की जंगलात जी झाडं सुंदर आणि सरळ असतात त्यांना तोडण्यात कोणत्याच अडचणी येत नाहीत, त्यामुळे त्यांना सर्वात आधी तोडलं जातं. चाणक्य म्हणतात की जगात आपला टिकाव राहावा म्हणून पैसा हे एकमेव साधन आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याजवळ सगळं काही आहे. माणसाकडे जर पैसा असेल तर त्याला खरी व्यक्ती मानली जाते. श्रीमंत असल्याने ती व्यक्ती मूर्ख जरी असली तरी तिला बुद्धिमान, विद्वान आणि योग्य मानले जाते. राग मृत्यूला आमंत्रण देतो, लोभ दुःखाला आमंत्रण देतो. तेच शिक्षण हे दूध देणाऱ्या गायी समान आहे जे मनुष्याची प्रत्येक वेळ सुरक्षा करते. या व्यतिरिक्त आचार्य म्हणतात की जी व्यक्ती संतुष्ट असते ती कधीही सरळ जीवन जगू शकते. चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीला आपला वेळ वाचन, शिक्षण आणि चिंतन करण्यात व्यतीत केला पाहिजे. ज्या व्यक्तीला शिस्त नसते ती व्यक्ती नेहमी दुःखात असते आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देते. आचार्य म्हणतात की अशी व्यक्ती समाजात राहत असेल तर त्या स्वतः नियम तर मोडतातच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी अनेक अडचणी निर्माण करतात. चाणक्य म्हणतात की एक स्त्री पुरुषाच्या तुलनेने 2 पटीने आहार घेते, 4 पटीने ती बुद्धिमान असते आणि चालाक असते, तर 6 पटीने ती साहसी असते. आपली गुपितं कोणालाही सांगू नका. चाणक्य म्हणतात की ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोहोचवेल. चाणक्य म्हणतात प्रत्येक मैत्रीच्या मागे कोणता ना कोणता स्वार्थ असतो. अशी कोणतीच मैत्री नाही ज्यात स्वार्थ नाही, हे एक कटू सत्य आहे असं चाणक्य म्हणतात. चाणक्य म्हणतात की शिक्षण ही सगळ्यात चांगली मैत्री आहे. एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवतो. आपले विचार मांडताना आचार्य चाणक्य पुढे म्हणतात आपल्या पूर्वीच्या गोष्टी आठवून त्यावर खेद करू नये आणि भविष्याला घेऊन देखील चिंतित राहू नये. चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती नेहमी वर्तमान काळात जगते. एक सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी आचार्य चाणक्य यांचे विचार आपल्याला खूप मदत करतील. तर तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा.